कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 11. सॉरी मला माहिती नव्हतं, मी जातो. अक्षय गिल्टी फील करत म्हणाला आणि जायला वळला. नाही, नका जाऊ, अमूल्या ओरडून म्हणाली. का? अक्षयने भुवया उंचावून विचारलं. मदत हवी होती तुमची, अमूल्या पडद्यामधून डोकं काढत म्हणाली. मदत? तीही माझी? आपला काही संबंध नसता मी तुला का म्हणून मदत करू, आणि कोणत्या नात्याने? अक्षय म्हणाला. नात्याने वगैरे ते मला माहिती नाही, पण आता मला तुमची मदत हवी आहे ना, मग करा ना मदत, अमूल्या छोटं तोंड करून म्हणाले. बरं ठीक आहे, बोल, काय मदत करू मी तुझी? अक्षय. माझ्यासाठी कपडे घेऊन या, अमूल्या. काय म्हणालीस? अक्षय जरा ओरडत म्हणाला. ते माझे कपडे घेऊन येता का? अमूल्या जरा हलू आवाजात म्हणाली. कोण, मी? अक्षय डोळे मोठे करून म्हणाला. नाही, मग मी आणू का? अमूल्या वैतागून म्हणाली. हा मग जाऊन घेऊन ये, मला का सांगतेस? तसंही मी थोडा तुझा नवरा आहे. अक्षय. मिस्टर अक्षय, मी टॉवेलवर बाहेर जाऊ का? एकतर तुम्ही असं निर्लज्जासारखे आत निघून आलात, तुम्हाला डोअर लॉक करता येत नाही का? अमूल्या चिडून म्हणाली. ए बाई, मग तुला आतून डोअर लॉक करून घ्यायला काय झालं होतं? नशीब समज मीच आत आलोय, दुसरं कोणी आलं असतं आणि तुला अशा अवस्थेत पाहिलं असतं तर तो नक्कीच चक्कर येऊन पडला असता. अक्षय. हा, तो का चक्कर येऊन पडला असता? मी टॉवेल गुंडाळून घेतला आहे. अमूल्या. घेतला आहेस ना, मग तिकडे पडद्यामागे लपाछपी का खेळतेस? अक्षय. तुम्ही मला पाहिलं तर म्हणून लपलीये. कसं दिसतं ते? अमूल्या. छान तर दिसत होतीस. अक्षय पुटपुटला. काय म्हणालात? अमूल्याने न समजून विचारलं. मी मॉमला पाठवून देतो, तुला काय मदत हवी असेल ते ती करेल, तसंही मला तुझी मदत करण्यात काडीचा इंटरेस्ट नाही. अक्षय. अक्षय, अहो इंटरेस्टचं काय घेऊन बसलाय? तुम्ही जर आता त्यांना हे सर्व सांगायला गेला तर त्यांना कसं वाटेल ते, की तुम्ही तुमच्याच बायकोला मदत करत नाहीत. अशात त्या चिडतील तुमच्यावर. अमूल्या. तू त्याचा विचार करू नकोस. अक्षय. मला काय, जाऊन त्यांचा ओरडा का, तसंही तुमच्याच लायक आहे ते. अमूल्या तोंड वाकडं करत म्हणाली. ए, काय म्हणालीस तू? जरा बाहेर ये, तुझ्याशी नीट बोलता पण येत नाहीये मला. अक्षय वैतागून म्हणाला. ओ, माझ्याशी बोलण्यात बराच इंटरेस्ट दिसतोय तुम्हाला. अमूल्या खोचकपणे म्हणाली. इंटरेस्ट वगैरे काही नाही हा. बरं ते सोड आणि सांग तुला काय हवंय, उगाच माझा टाइमपास करू नको. अक्षय. सांगितलं ना, मला कपडे हवेत. अमूल्या. ते मी आणून देणार नाही. अक्षय. बाजूच्या रूम मध्ये माझी जी बॅग आहे तेवढी फक्त तुम्हाला आणून द्यायची आहे, आणि ती तुम्ही आणून देणार नसाल तर मी तुमचा तो बेबी पिंक कलरचा शर्ट घालेन. अमूल्या. ए, त्याला हात लावायचा नाही हा, तो माझा आवडता शर्ट आहे. अक्षय चिडून म्हणाला. हा, मग तो मलाही खूप आवडला आहे. आता जर तुम्ही माझे कपडे आणून दिले नाहीत तर मी तोच शर्ट घालणार. अमूल्या. अगं ये बाई, देतो आणून तुझी बॅग, उगीच त्याला हात लावायला जाऊ नकोस. अक्षय. का, तो तुमच्या लाडक्या सायशाने दिला आहे का? अमूल्या. तसंच समज, आणि त्याला हात लावू नकोस, मी तुझी बॅग घेऊन येतो. अक्षय म्हणाला आणि तिची बॅग आणायला म्हणून बाहेर निघून गेला. तो गेला तसं तिने मात्र सुटकेचा श्वास सोडला. यार, मदतीसाठी पण मला हात चढू माणूस मिळायचा होता का? पण दुसरा पर्याय पण तर नव्हता. आईंना सांगितलं असतं तर त्यांनाही जरा विचित्र वाटलं असतं. तसंही माझा नवरा असता मी असं दुसऱ्या कोणाची मदत घेणं ठीक वाटलं नसतं. अमूल्या स्वतःशीच विचार करत होती. ती तिच्याच विचारांमध्ये असता अक्षय तिची बॅग घेऊन आला. ही घे तुझी बॅग, आणि पुन्हा माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. अक्षय. हे पुन्हा पुन्हा बोलायची गरज नाही, ही तुमच्याकडून घेतलेली शेवटची मदत आहे, आणि हे आपलं शेवटचं बोलणं होतं असं समजा. अमूल्या. गुड, तुझं आवरून झालं की मला सांग, मी बाहेर आहे. अक्षयने बेडवरील त्याचा मोबाईल घेतला आणि तो बाहेर निघून गेला. तो बाहेर गेला तसं ती पडद्यामागून बाहेर निघाली आणि तिने दार लावून घेतलं. दार लावून झालं तसं तिने आपल्या बॅगमधील कपडे काढून घेतले आणि ती चेंज करायला निघून गेली. काही मिनिटांनी अमूल्या चेंज करून बाहेर आली आणि तिने दार उघडून त्याला आवाज देत आत बोलावून घेतलं. आत येताच तो फ्रेश व्हायला निघून गेला, तर तिने आपलं आवरायला सुरुवात केली. जरा वेळाने तिचं आवरून झालं तसं ती खाली निघून गेली. अमूल्या खाली आली तेव्हा वसुंधरा नुकत्याच देवाची पूजा आवरून बाहेर आल्या होत्या. त्यांना पाहून अमूल्याने गोड स्मित केलं.
गुड मॉर्निंग आई, अमूल्य म्हणाली. गुड मॉर्निंग अमूल्या, वसुंधरा. बरं आई ऐका ना, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर मी हॉटेलवर जाऊ का? म्हणजे काही काम असेल तर मी घरीच थांबेल, अमूल्याने विचारलं. अमूल्या, अगं घरी काही कामं नाहीत आणि मला माहिती आहे की तुला तुझं काम किती प्रिय आहे. माझ्या मुलामुळे तू तुझं आयुष्य जगायचं सोडून दिलं आणि तुझ्या स्वप्नांच्या मागे लागलीस. त्यात तू स्वतःकडे दुर्लक्ष केलं, पण आता मला तसं चालणार नाही हा. मी तुम्हा दोघांना माझ्या पद्धतीने सरळ करणार आहे, वसुंधरा म्हणाल्या. अगदी बरोबर म्हणालीस तू मॉम. वहिनीने तिचं जगणं सोडून दिलंय, पण आता तिला जगायला आपण शिकूया, तीही आपल्या सडू ब्रो सोबत. नीरव खाली येत हसून म्हणाला. बरं तुम्हाला जे करायचं ते करा, पण आई मला सांगा ना, मी हॉटेलवर गेले तर तुम्हाला चालेल का? अमूल्याने पुन्हा विचारलं. अगं न चालायला काय झालं? मला माहिती आहे तू हॉटेलसाठी किती मेहनत घेतलीस ते. पण हे बघ, आधी तू एकटी होतीस, पण आता तुला तुझा संसार सांभाळून तुझं काम करायचं आहे. आणि प्रयत्न कर की दोन्हींकडे तुझं दुर्लक्ष व्हायला नको. जमेल तसं दोन्ही गोष्टींकडे लक्ष दे आणि बाकी तू तुझ्या कामाला जाऊ शकतेस, वसुंधरा म्हणाल्या. थँक्यू आई, अमूल्याने आनंदाने वसुंधरा यांना मिठी मारली आणि त्यांच्या गालावर ओठ टेकले. अमूल्या, हे तू अक्षयला द्यायचं सोडून मला का देतेस, वेडी कुठली, वसुंधरा म्हणाल्या. तुमचा मुलगा तुमच्यासारखा गोड असता तर मी एक नाही तर 2-2 किस दिल्या असत्या, पण ते तसे नाहीत, अमूल्य तोडवाकडं करत म्हणाली. ओ, म्हणजे असं पण आहे का? वसुंधरा तिला चिडवत म्हणाल्या. असं आहे, पण त्याचा काही उपयोग नाहीये. खूप आकडू आहेत ते, मला तर आवडत पण नाही, अमूल्या. चल खोटी, 2 वर्ष त्याच्यावर लपून छपून प्रेम केलंय तू, आणि त्यानंतर तर. नीरव, मॉम माझी कॉफी रेडी आहे का? मला कॉलेजला जायला उशीर होतोय, अक्षयचा आवाज आला. तसं नीरव बोलायचा थांबला. आले सोडू प्रोफेसर, अमूल्या. अमूल्या, नवरा आहे तो तुझा, असं बोलतात का, वसुंधरा नजर रोखत म्हणाल्या. आई तुमचा मुलगा आला तर तुम्ही अशी पार्टी बदलणार का, अमूल्या. मॉम तुम्ही गप्पा काय मारत बसला आहात, मला कॉफी आणून दे जरा, उशीर होतोय मला. अक्षय, मग लवकर उठायचं ना, म्हणजे तुला उशीर होणार नाही, वसुंधरा. लवकरच उठलो होतो, पण तुझी सून, तिच्यात एक काम धडवत नाही. असो, माझी ब्लॅक कॉफी लवकर घेऊन ये, नाहीतर आणखीन उशीर होईल आणि ते मला आवडणार नाही, अक्षय. अमूल्या, जा तुझ्या नवऱ्याला ब्लॅक कॉफी बनवून घेऊन ये आणि जरा साखर जास्त घाल, म्हणजे तो जरा गोड बोलेल, वसुंधरा अक्षयकडे पाहत म्हणाल्या. काय, ही माझ्यासाठी कॉफी बनवणार? मला या मुलीच्या म्हणजे माझ्या बायकोच्या हातची कॉफी नकोय, आणि गोड तर अजिबात नको. मला तुझ्या हातची कॉफी लागते, सो ती तू बनवून आण, अक्षय आवाज वाढवत म्हणाला. मी आणणार नाही, तुझ्यासाठी मी बायको आणली आहे, सो तुझे काय नखरे असतील ते तिच्याजवळ करायचे. आजपासून तुझी सर्व कामं ती करेल. सकाळची ब्लॅक कॉफी तुला तीच बनवून देईल, वसुंधरा म्हणाल्या. आणि अक्षयाला त्यांचा रागच आला. मॉम, मी तिच्या हातची कॉफी पिणार नाही, नाही तिच्या हातचं काही खाणार, मला ती माझ्या आजूबाजूला सुद्धा नकोय, अक्षय चिडून म्हणाला. मग सकाळी नाश्ता कॉफी न खाता पिता घरून निघायचं आणि कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मिळेल ते खायचं, वसुंधरा. ठीक आहे, तसं तर तसं, मला एक वेळ ते आवडेल, पण हिच्या हातचं नाही. आणि जरा या तुझ्या सुनेला कमी डोक्यावर बसव, दिसते तेवढी साधी नाहीये ती. बाय, येतो मी. अमूल्यावर जळजळीत कटाक्ष टाकून अक्षय कॉलेजसाठी निघून गेला. आई, हे तुम्ही काय केलं? ते उपाशी निघून गेले ना, सकाळ सकाळी कशाला तुम्ही त्यांचा मूड ऑफ केला, अमूल्या. खरंच तुला त्याची एवढी काळजी आहे, अमूल्या? जर त्याची काळजी आहे तर त्याला सांभाळून घेऊन त्याच्यासाठी काहीतरी कर. त्याला समजून घे आणि समजावून सांग, तो कसा वागतो याची त्याला जाणीव करून दे, तरच तुमचा संसार सुखाचा होईल, वसुंधरा म्हणाल्या. बघू, मी प्रयत्न करेल. आता येऊ मी, मला हॉटेलवर जाऊन त्यानंतर माझ्या एका पार्टनरला भेटायला जायचं आहे. नीरव, तू येतोस ना, अमूल्या. मी तर रेडी होऊनच आलोय, पण जरा आपण कॉफी घेतली असती तर, नीरव छोटं तोंड करून म्हणाला. तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. बरं आई, येऊ आम्ही, अमूल्या म्हणाली. नाश्ता करून जा, मी सुमनला सांगते, वसुंधरा म्हणाल्या. नाही नको, आम्ही हॉटेलवर नाश्ता करू, अमूल्या. मी अक्षयला बोलले त्याचा तुला राग आला का, अमूल्या? एवढंच आहे तर,
वसुंधरा: आई प्लीज, मला ते जुनं आता नकोय. मला त्यांचा विचारही करायचा नाही. आणि प्लीज तुम्ही असं त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. त्याचा अजून त्रास होईल. आधीच मी त्यांना आवडत नाही. अमूल्या: असं नाही अमूल्या, हळूहळू त्याला तू नक्की आवडणार. वसुंधरा: पण असं कधीही होणार नाही, कारण त्यांना आधीच दुसरी मुलगी आवडते. पण ते आता खोटं बोलतात. बरं नीरव, आपण निघायचं का? आई, आम्ही येतो. अमूल्या वसुंधरा यांच्या पाया पडत म्हणाली आणि ती नीरव सोबत घराबाहेर पडली. वसुंधरा यांना काय बोलावं आणि काय करावं ते सुचत नव्हतं. एकतर अक्षय काही न खाता पिता घराबाहेर पडला होता, त्यामुळे त्यांना स्वतःचाच राग येत होता. ती मनाशी काहीतरी ठरवत त्या किचन मध्ये निघून गेल्या. कथेचा 11वा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.